मित्रांनो, सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण या प्रकरणाला आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुरुवात केलेली होती. अनेक प्रकारचे मुद्दे आपण घेतले. पावसाच्या पाण्याचे संचयन, जलसंवर्धन, शाश्वत विकास या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली होती. आता आपला पुढचा जो नवीन मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे पाणलोट व्यवस्थापन अर्थात वॉटरशेड मॅनेजमेंट. मग पाणलोट क्षेत्र किंवा पाणलोट व्यवस्थापन नेमकं म्हणायचं तरी कशाला? काय आहे पाणलोट व्यवस्थापन? पाणलोट क्षेत्र म्हणजे असे भौगोलिक क्षेत्र आहे की जेथे पडणारे पावसाचे पाणी एक नदी किंवा एक दुसऱ्यांना जोडणाऱ्या अनेक नद्यांच्या माध्यमातून किंवा त्या प्रवाहातून एकत्रित होऊन एका ठिकाणाहून वाहत असतात. एका ठिकाणाहून संपूर्ण नद्यांचं पाणी वाहत असतं. अर्थात पठारी आणि पर्वतीय क्षेत्रामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पाणलोट क्षेत्राची माहिती आपल्याला लगेच लक्षात येईल. त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण पठारावरून किंवा याच पर्वतीय प्रदेशातून नद्यांचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. नदीच्या संगमाच्या वरच्या क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी जेथून वाहण्यास सुरुवात होते म्हणजे वरती, तेथून त्या नदीच्या पाणलोट क्षेत्राची निश्चिती होत असते. म्हणजे प्रत्येक पाणलोट क्षेत्राची काही छोटी मोठी लक्षणे आढळून येतात. ज्या ठिकाणाहून नद्या किंवा नद्यांचं पाणी वाहत असतं किंवा त्या नद्या उगम पावतात, त्या ठिकाणाहून तर खालपर्यंत पडण्यापर्यंत किंवा वाहत येईपर्यंत, म्हणजे मुख्य प्रवाहाला जोपर्यंत वरतून येणारं पाणी हे मिळत नाही किंवा ते मिसळत नाही, त्या ठिकाणी असलेलं हे पाणलोट क्षेत्र आहे. मग काय आहे की प्रत्येक पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाणी फक्त एकाच मार्गाने क्षेत्राची सीमा पार करत, म्हणजे एकाच मार्गाने ते वाहत जात असतं. कोणताही प्रदेश एकाच श्रेणीच्या दोन पाणलोट क्षेत्रात येत नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण एका ठिकाणी एकाच प्रदेशातून आणि एकाच पाणलोट क्षेत्रातून वाहणाऱ्या एकाच नदीच्या प्रवाहातून कुठेतरी आउटलेट त्याचं असतं आणि त्या आउटलेटच्या माध्यमातून ते पाणी एका मोठ्या जागेकडे वळवण्याचा प्रयत्न केला गेला असतो की जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हजारो लाखो लिटर पाणी वाचवलं जातं व संवर्धन केलं जातं, संचयन केलं जातं. तर अशा प्रकारचं वॉटरशेड मॅनेजमेंट आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी केलेलं आहे. सर्वात पहिले वॉटरशेड मॅनेजमेंट अर्थात पाणलोट व्यवस्थापन आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये राळेगण सिद्धी, जे अण्णा हजारे म्हणजे समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव आहे. अण्णा हजारेंनी सर्वात पहिला हा उपक्रम आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये केलेला दिसून येतो. पाणलोट व्यवस्थापनाचा जनरल नॉलेजच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. अण्णा हजारे समाजसेवक व पर्यावरणप्रेमी तर आहेच. त्यांना जाणवं लागलं की पाण्याची भीषण टंचाई दिवसेंदिवस आपल्या गावाला किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. म्हणूनच त्यांनी असं ठरवलं की कुठेतरी पावसाचं पाणी आपण संचयित करायला पाहिजे किंवा वाचवलं गेलं पाहिजे, किंवा ते पावसाचं पाणी एका ठिकाणी वाहणारं पाणी किंवा नद्यांचं पाणी ते अडवून त्या ठिकाणी त्याला वाचवून त्या ठिकाणी संवर्धन करून, जेणेकरून आपल्या गावाची किंवा आपल्या सभोवतालच्या जे काही गावं आहेत त्यांच्याही पाण्याची टंचाई दूर होईल. म्हणून त्यांनी असा हा पहिला यशस्वी प्रयोग केला आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाला. आणि हाच फॉर्म्युला वापरून भारतामध्ये सगळ्या प्रकारची वॉटरशेड मॅनेजमेंट अर्थात राळेगण सिद्धीचा प्रोजेक्ट अर्थात प्रकल्प, त्याचं निरीक्षण करून पाणलोट व्यवस्थापन केलं जातं. मग पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा काय उद्देश आहे? पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे. साधन संपत्तीच्या विकासाची अशी रणनीती तयार करणे की ज्याद्वारे आपण आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्देशांची पूर्तता सहजपणे करू शकू. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करू शकतो. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, म्हणजे झीज जी काही होत आहे किंवा मातीचं कुठेतरी धूप होत आहे ही कुठेतरी थांबवली जाईल. पूर नियंत्रण, जलाशय आणि नदीतील गाळाच्या संचयनाला रोखू शकतो, म्हणजे त्यात थांबवू शकतो. वैज्ञानिक आणि तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त कृषी, फळबाग शेती आणि पशुपालन पद्धतीचा विकास करू शकतो. थोडक्यात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश नैसर्गिक साधन संपत्तीच्या चांगल्या व्यवस्थापनाद्वारे टिकाऊ उत्पादकता प्राप्त करून स्थानिक लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा आपण वाढवू शकतो, उंचावू शकतो. अशा प्रकारचा मानस या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा आहे, त्याचा उद्देश आहे. ज्याप्रमाणे उद्देश आहे, पण उद्देश साध्य करत असताना त्या व्यवस्थापनात किंवा त्या कार्यक्रमामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी जाणवतात किंवा त्या समोर येतात. त्या अडचणी अशा आहेत: शिक्षणाच्या अभावामुळे जागरूकतेचा अभाव आहे, सहकार्याचा अभाव किंवा स्थानिक राजकारण,
दुर्गम भौगोलिक प्रदेशांमुळे सुगमतेचा अभाव, तांत्रिक ज्ञान व उपयुक्त मानवी क्षमतेचा अभाव, सत्य आकडेवारी आणि संदेशवहन तंत्रांचा अभाव, निरुपयोगी व अकुशल विकासात्मक रचना, पैशांचा अभाव आहे, पैशांच्या पुढे काही चालत नाही, काम करणाऱ्या संस्था किंवा ग्रामीण एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे, सहकार्याची भावना असली पाहिजे आणि तेव्हाच कुठेतरी ही गोष्ट साध्य होऊ शकते. अशा प्रकारे पाणलोट व्यवस्थापन नेमकं काय आहे, पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचा उद्देश काय असतो, त्याच्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, काय महत्त्व आहे, हे या मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, लोकांच्या पुनर्वसाहत आणि पुनर्वसनाच्या समस्या. खूप सेटलमेंट ही रिसेटलमेंट आणि रिसेटलाइज अशा प्रकारच्या समस्या अर्थात प्रॉब्लेम प्रत्येक देशामध्ये आहेत. कोणत्याही देशात पुनर्वसाहतीची आणि पुनर्वसनाची स्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे व मोठमोठ्या धरण प्रकल्पांमुळे, म्हणजे हे धरण फुटल्यानंतरची जी परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, साथीचे रोग आहे, महापूर आहे इत्यादी अनेक प्रकारच्या घटना या घडणाऱ्या असतात. या कारणांमुळे आपत्तीग्रस्त प्रदेशातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होत असते. परिणामी लोकांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यापलीकडे कुठलाही मार्ग नसतो आणि म्हणूनच ते लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जातात किंवा चालले जातात. हे लोक स्थलांतर करीत असताना त्यांना जिथे योग्य वाटते त्या ठिकाणीच ते अस्थायी स्वरूपामध्ये वस्ती करून राहत असतात. 1999मध्ये ओरिसात आलेल्या चक्रीवादळामुळे व 2001मध्ये गुजरातमध्ये आलेल्या भूकंपामुळे हजारो लोक तिथून दुसरीकडे जाऊन अस्थायी स्वरूपात वस्ती करून राहत आहे. परंतु अजूनसुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या समस्या जाणवत आहे. म्हणजे नागरीकरणाच्या समस्या आहेत, त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारण्यांच्या त्यांना सामोरं जावं लागत आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या मानवी समस्यासुद्धा त्यांना सामोरं जावं लागत आहे. म्हणजे अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या दिवसेंदिवस त्यांना भेडसावत आहे, त्यांना त्रासदायक ठरत आहे. ज्या प्रदेशामध्ये विविध प्रकारचे धरण आहेत, धरण निर्माण करत असताना येणाऱ्या पुनर्वसनाच्या किंवा पुनर्वसाहतीच्या ज्या काही समस्येच्या संदर्भात विश्लेषण करत असताना एका शास्त्रज्ञाने लॅटिन अमेरिकेतील धरणांच्या संदर्भात असे सांगितले होते की धरणामुळे होणारा फायदा धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांना मिळत नाही, तर हे धरणग्रस्त लोक फक्त पर्यावरणीय शरणार्थी आहेत म्हणून जीवन जगत असतात, तर त्यांनाही तो फायदा मिळाला गेला पाहिजे जेणेकरून ते त्या समस्येतून मुक्त होतील आणि तेही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतील. अशा प्रकारची गोष्ट किंवा अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला लक्षात येईल. कारण पुनर्वसनाच्या आणि पुनर्वसाहतीच्या समस्या या कधीही पूर्ण होत नाही, कारण त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची गरज लागते, ताकदीची गरज लागते, पाठबळ असल्याची गरज लागते, तेव्हाच त्या कुठेतरी आणि समाजसेवक आणि जे काही NGOज आहेत जर यांनी चांगल्या प्रमाणात जर पुढाकार घेतला तर निश्चितपणे हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागू शकतो. पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे नर्मदा प्रकल्प. एक सखोल अभ्यास. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुउद्देशीय नदी प्रकल्पाच्या निर्मितीला महत्त्व देण्यात आले. यानुसार उत्तरांचल राज्यातील भागीरथी नदीवर टिहरी धरण आणि नर्मदा नदी खोऱ्यात 30 मोठे आणि 135 मध्यम धरणासहित एकूण 3200 धरण बांधण्याच्या प्रकल्पाची रूपरेषा तयार करण्यात आली. सरकारी आकडेवारीनुसार नर्मदा नदीवर बांधल्या गेलेल्या धरणांच्या जलाशयात 253 गावातील 85,000 लोक विस्थापित होणार आहेत. सरदार सरोवर जे नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं सर्वात मोठं धरण आहे. या परिसरातील किंवा या क्षेत्रातील 50,000 लोक विस्थापित झालेले आहेत. असे अनुमान काढले जाते की नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्यांची वास्तविक संख्या 2 लाखापेक्षा जास्त आहे. यामध्ये मुख्यतः सर्वात जास्त आदिवासी लोक आहे आणि या प्रकल्पाची मुख्य समस्या त्या लोकांच्या योग्य पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची आहे. यामुळेच बाबा आमटे, मेधा पाटकर, अरुंधती रॉय नर्मदा प्रकल्पाला विरोध करीत आहेत. अरुंधती रॉय यांच्या मते भारतात मोठ्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे जलमग्नीकरण ही प्रमुख समस्या निर्माण झाली आहे.
भारतात आतापर्यंत एकूण 54 धरणांमुळे 40 लाख लोक बेघर झाले आहेत. तरी परंतु देशात सुस्पष्ट अशी पुनर्वसाहत किंवा पुनर्नवीकरण या लोकांचं झालेलं नाही. सरदार सरोवरामुळे सरोवराच्या 75,000 स्क्वेअर किलोमीटरच्या भागात पाणी साठून राहील. यामुळे 13,000 हेक्टर क्षेत्र जंगलाखाली येईल. त्या परिसरात असलेलं जे काही शूलपणेश्वर जे अभयारण्य आहे याचा विस्तार वाढवला जाईल. त्यामुळे 101 गावातील 40,000 लोक बेकार होतील व 2 लाख कुटुंब प्रत्यक्षरित्या प्रभावित होतील. मासेमारी करणारे 40,000 लोक बेरोजगार होतील. अशाच प्रकारे टिहरी धरणामुळे टिहरी शहर व 122 गावातील जवळपास 110 लाख म्हणजे 1,10,00,000 लोक विस्थापित होतील. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापितांचा प्रश्न पुढे आलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना आश्वासन मिळत नाही आहे, पाऊल उचललं जात नाही आहे. म्हणून अनेक प्रकारचे NGOज किंवा हे सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्याग्रह करतात, आंदोलन करतात की जेणेकरून या विस्थापितांचा खूप मोठ्या प्रमाणात असलेला प्रश्न, कमीत कमी बेरोजगारीचा प्रश्न आणि त्यांना हवे असलेल्या गरजांचा पूर्तता करण्यासाठी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतला पाहिजे, तो केला गेला पाहिजे. तेव्हा कुठेतरी त्या समस्या सोडवल्या जातील किंवा त्यांचं कुठेतरी निराकरण होईल, तर हा प्रश्न सुटेल. परंतु हा प्रश्न सुटण्यासाठीच हे सगळे लोक खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत, काम करत आहेत आणि त्यांच्या विविध प्रकारच्या वर्तमानपत्रातून लिखाणातूनच या समस्येची तीव्रता व जाणीव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्य हे करत आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने यांना सहकार्य केलं गेलं पाहिजे आणि या विस्थापितांचा प्रश्न हा लवकरच सुटला जाईल या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणूनच नर्मदा प्रकल्प जो भारतातील सर्वात मोठा प्रकल्प म्हटला जातो, कारण याच नर्मदा नदीवर या सरदार सरोवर जे धरण बांधलेलं आहे, या सरदार सरोवर मोठा विद्युत प्रकल्पसुद्धा निर्माण केलेला आहे की जेणेकरून पूर्ण गुजरात राज्य अंधारातून प्रकाशाकडे गेलेलं आहे. अनेक प्रकारचे विजेचे प्रश्न सुटलेले आहेत, पाण्याचे प्रश्न सुटले आहेत. परंतु एक बाजू आपण चांगली होताना बघत आहोत, पण दुसरी बाजू तितकीच कमकुवत आणि खराब होतानासुद्धा आपण बघत आहोत. एका बाजूने आपण विकासाच्या गोष्टी करतो, विकास आपण दाखवतो आहे, परंतु त्या विकासाच्या पलीकडे किंवा त्याच्या मागे जो काही समाज राहतो आहे, जे काही कुटुंब वास्तव्य करत आहेत, अशी कितीतरी कुटुंब बेघर झालेले आहेत, विस्थापित झालेले आहेत. या विस्थापितांचा कुठेतरी त्यांचं योग्य नियोजन करावं, त्यांचं कुठेतरी अंमलबजावणी करावी, त्यांना त्यांच्या जागा द्याव्यात व विस्थापितांचा खूप मोठा असलेला प्रश्न सोडवण्याच्या मार्गी लावा, जेणेकरून हा प्रश्न सुटेल. अशा प्रकारे नर्मदा प्रकल्प एक सखोल अभ्यास हा मुद्दा आपल्याला लक्षात येईल. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे पर्यावरणीय समस्या. पर्यावरणीय समस्या किंवा जागतिक पर्यावरण समस्या दिवसेंदिवस आपल्याला माहीत होत चाललेल्या आहेत, त्या आपल्याला माहिती आहेत. ज्या पर्यावरणीय आपत्तीच्या निर्मितीस मानव जबाबदार असतो, त्या पर्यावरणीय आपत्तीस मानवनिर्मित पर्यावरणीय आपत्ती किंवा पर्यावरणीय समस्या असे म्हणतात. मानवाच्या पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे किंवा सर्वात जास्त नैसर्गिक संपदेचा किंवा नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर ह्याच मानवाने केला. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे व त्याच्या अतिलोभापायी आणि त्याच्या खूप मोठ्या क्षणिक जीवनशैलीच्या बदलाच्या कारणामुळे या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मानवाच्या अशा अतिशयोक्ती व अतिरिक्त हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर किंवा या पर्यावरणाची आपत्ती निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही परिस्थितीसुद्धा गंभीर होत चाललेली आहे. मानवनिर्मित आपत्तीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या तीव्र गतीने वाढत आहेत. त्याचा फटका आणि त्याचा दुष्परिणाम सभोवतालच्या पूर्ण जैवविविधतेला होत आहे, म्हणजे पूर्ण परिसंस्थेला होत आहे. पशुपक्षी प्राण्यांना तर होतोच, पण मानवालासुद्धा होत आहे. कारण मानवच सगळ्या गोष्टी तयार करतो आहे, मानवच निर्माण करतो आहे आणि मानवालाच या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार आहे. मग वाळवंटीकरण आहे, हरितगृह परिणाम आहे, ओझोनचा क्षय किंवा ओझोनचा ह्रास आहे, पाणथळ व क्षारयुक्त जमिनी आहे, आम्लपर्जन्य आहे, पृथ्वीच्या तापमानातील वाढ आहे, जागतिक तापमान वाढ आहे, हवामानातील बदल आहे, सुनामी, लाटा आहेत. अशा अनेक मानवनिर्मित आपत्ती ज्या निसर्गातून मानवाकडे किंवा मानवाच्या वसाहतीमध्ये घुसून मानवाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मानवाचं
आरोग्यास बाधा ठरून त्या मानवाला पूर्णपणे मृत्यूकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मानवानेच केलेल्या या खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. मानवनिर्मित ज्या काही आपत्ती आहेत, ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती आहे त्याचप्रमाणे मानवनिर्मित आपत्तीसुद्धा आहेत. तर अशा प्रकारच्या मानवनिर्मित आपत्ती म्हणजे युद्ध आहे, अपघात आहे, दहशतवाद आहे, रासायनिक दुर्घटना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांमध्ये वायू गळती होते ती आहे, दंगल आहे, आण्विक दुर्घटना आहे, भ्रष्टाचार आहे, नीतिमूल्यांची घसरण आहे, अनेक प्रकारचे शाब्दिक वाद आहे, भांडणं आहेत. या सगळ्या मानवनिर्मित व सामाजिक आपत्ती आहेत. भौतिक आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती जी आहे ती म्हणजे दुष्काळ, मृदेची झीज, भूमिगत भूकंप, ज्वालामुखी, नंतर त्सुनामी, जागतिक तापमानवाढ, या सगळ्या नैसर्गिक किंवा भौतिक आपत्ती आपल्या लक्षात येईल. जैविक आपत्ती, लोकसंख्या वाढ, असाध्य रोग, महामारी, जागतिक महामारी जसं कोरोना आहे, तसं हायजा होता, कावीळ आहे, अनेक प्रकारचे साथीचे रोग किंवा अशा प्रकारच्या जैविक आपत्तीसुद्धा आहे. तर अशा प्रकारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे. परंतु मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या यांची संख्या व यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे याचा परिणाम किंवा याच्यावरचा जो ताण आहे हा मानवाच्याच कृत्यामुळे होत चाललेला आहे किंवा मानवामुळेच पडत चाललेला आहे. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीचा समस्या आहे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. म्हणजे दिवसेंदिवस वाढत असलेलं प्रदूषण आहे. या प्रदूषणातून क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन डायऑक्साईड या 2 वायूंचं प्रमाण किंवा उत्सर्जन झपाट्याने वाढ होत चाललेलं आहे. त्याचमुळे जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल व विविध प्रकारचे आम्ल पर्जन्यसुद्धा या परिस्थितीमध्ये आपल्याला आपत्तीजनक पाहायला मिळतात. ओझोनचा क्षय होत चाललेला आहे. म्हणजे काय की याच कार्बनच्या उत्सर्जनामुळे आणि जागतिक लोकसंख्या वाढ दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा याचा डायरेक्ट परिणाम या ऑक्सिजनवर होतो आणि ऑक्सिजनवर ताण पडल्यानंतर ओझोनचा जो काही थर आहे हा कमकुवत बनत चालला आहे आणि सूर्याची प्रकाश किंवा सूर्याची किरणे थेट ओझोनच्या क्षयाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे आणि म्हणून ओझोनचा क्षय हे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. हरितगृह परिणाम, समशीतोष्ण कटिबंधात किंवा या प्रदेशात हिवाळ्यात प्रकाश कमी काळ येत असतो, त्यामुळे त्याची तीव्रताही कमी असते. यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही. याकरिता हरितगृहांची रचना करतात. हरितगृह एक प्रकारच्या सोलर कुकरच्या तत्वानुसार कार्य करते. म्हणजे सूर्याचा प्रकाश येतो आणि पुन्हा परावर्तित होतो आणि परावर्तित झालेला प्रकाशच त्या ठिकाणी पोहोचत असतो. सोलर कुकरच्या वरील काचेतून प्रकाश किरण आत येतात परंतु जेव्हा ते पेटीच्या तळावर पडतात तेव्हा त्याचे उष्णता किरणात रूपांतर होते आणि उष्णता लहरींची लांबी जास्त असल्याने ते काचच्या बाहेर परत जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काचेखालील हवेचे तापमान वाढते. या तत्वानुसार हरितगृहाचे तापमान वाढल्याने पिकांची वाढ ही हिवाळ्यातच पूर्ण होते आणि परिणामी जमिनीवर त्याचा दुष्परिणाम होतो. सभोवतालच्या पर्यावरणात त्याचा परिणाम होतो. तापमान वाढत जाते आणि जमिनीची धूप वाढत जाते आणि म्हणून सूर्याकडून भूपृष्ठाकडे येणारे प्रकाश किरण कमी लांबीच्या लहरीचे असतात, त्यामुळे ते न अडवता जमिनीवर पोहोचतात आणि नंतर त्याचे उत्सर्जन किंवा परावर्तन होताना दीर्घ किंवा खूप मोठी उष्णता ही रूपांतरित होत असते आणि त्याचाच परिणाम हा होत असतो. पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. जागतिक तापमान वाढ आहे. पृथ्वीचे तापमान 2 ते 3 डिग्री दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि त्याच्यामुळे जागतिक लोकसंख्या वाढीमुळे पृथ्वीचे तापमानसुद्धा वाढत चाललेले आहे. त्याचनंतर वाळवंटीकरणसुद्धा होत चालले आहे. अनेक प्रदेशामध्ये पर्जन्याचंच प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रदेशात वाळवंटीकरण होत चाललेलं आहे आणि नैसर्गिक साधनसंपदा किंवा नैसर्गिक स्रोतांचं प्रमाण कमी होत चाललं असल्यामुळे याचा परिणाम वाळवंट प्रदेशावर होत असताना त्याचा सभोवतालच्या प्रदेशातसुद्धा त्याचा परिणाम होताना दिसतो आणि म्हणून त्याला लागून असलेल्या ज्या काही जमिनी आहेत किंवा जे काही प्रदेश आहे हे सुद्धा वाळवंटीकरणाकडे चाललेले आहे. राजस्थानच्या प्रदेशातील काही वाळवंटी प्रदेश आहे, त्याच्या आसपासचा प्रदेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळवंटीकरण होत चाललेलं आहे. जमिनीचे क्षार किंवा त्याचंही क्षारीकरण होत चाललेलं आहे, कारण अमाप अतिजलसिंचनाच्या तीव्रतेमुळे आणि वापरामुळे अशा प्रकारच्या समस्या जाणवत आहे. वायू गळती आहे. आम्लपर्जन्यवृष्टी आहे. किरणोत्सारी पदार्थ आहे. युद्ध आहे. दहशतवाद आहे.
अशा प्रकारच्या समस्या किंवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित समस्या या जागतिक पर्यावरणीय समस्या बनत चाललेल्या आणि म्हणूनच पर्यावरणीय समस्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणविषयक जी पहिली जागतिक परिषद 1972मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरात संपन्न झाली. या परिषदेत भारतासह अनेक लहान मोठ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला होता. पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक व रासायनिक प्रदूषण, हरितगृह परिणाम, वातावरणात होणारा बदल, ओझोन वायूचा क्षय, आम्ल पर्जन्य, सागरी परिसंस्थांचा असमतोल इत्यादी अनेक पर्यावरणीय समस्यांचा या परिषदेत उहापोह झाला, चर्चा केली. पर्यावरणीय समस्यांच्या निर्मूलनासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठीच सर्वांनीच जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजे की जेणेकरून अनेक समस्या यास मानवाच्या हातून सोडवण्याचाच प्रयत्न होईल, ही मानसिकता या ठिकाणी मांडण्यात आली. पर्यावरणीय समस्यांना आपणास त्याची तीव्रता व परिणामांचे स्वरूप व अभिक्षेत्रीय विस्तारात 3 प्रकारात जर वर्गीकृत करायचे झाले तर 3 प्रकार असे आहेत. ते म्हणजे जागतिक पर्यावरणीय समस्या, राष्ट्रीय पर्यावरणीय समस्या आणि स्थानिक पर्यावरणीय समस्या. ओझोनचा क्षय, किंवा विविध प्रकारचे जे काही सुनामी लाटा आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट्स आहे, जागतिक तापमान वाढ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, या सर्व जागतिक पर्यावरणीय समस्यामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. राष्ट्रीय पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या म्हणजे जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, महापूर आहे, भूमिपात आहे, धरण फुटणे किंवा अनेक प्रकारच्या धरणांच्या क्षेत्रात त्याचं पुनर्वसनाच्या समस्या आहे, जमिनीची धूप आहे, या सगळ्या राष्ट्रीय पर्यावरणीय समस्या आहेत. स्थानिक पर्यावरणीय समस्या घरगुती सांडपाण्याचं किंवा घरगुती पाण्याचं प्रदूषण आहे, प्लॅस्टिकचा सर्वात जास्त वापर व त्याचं प्रदूषण आहे, कारखान्यातून किंवा विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमधून निघणारे विविध प्रकारचे हवेचे प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, किंवा ध्वनी प्रदूषण आहे, किंवा विविध प्रकारच्या कचऱ्याचे प्रदूषण आहे, सॉलिड वेस्ट याचे प्रदूषण आहे. अशा प्रकारच्या या सर्व समस्या स्थानिक पर्यावरणीय मध्ये किंवा त्या समस्येमध्ये उल्लेख केला जातो. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे पर्यावरणीय सुरक्षा कायदे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, पर्यावरणाला वाचवण्यासाठी व पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून कायदे केलेले आहेत. कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि कडक जर केली तरच त्या पर्यावरणातल्या नैसर्गिक घटकांचं संरक्षण होऊ शकतं. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारतात ब्रिटिश काळापासून कायदे केले जात आहे. ब्रिटिश शासनाच्या काळात इंडियन पिनल कोड 1860च्या सेक्शनमध्ये 268, 290, 291, 426, 430, 431 व 432 मध्ये पर्यावरणीय तथ्यांचे विश्लेषण केलेले आहे, म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत कायदे केलेले आहे. त्याच्यानंतर भारत सरकारच्या विभागाकडून पर्यावरणाबद्दल असलेली चिंता वेगवेगळ्या पर्यावरण कायद्याच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली गेलेली आहे. भारतीय वन अधिनियम जो कायदा आहे 1927, नंतर 1972चा कायदा आहे, 1986चा कायदा आहे, 1981चा कायदा आहे, 91चा कायदा आहे, 86चा कायदा, असे अनेक प्रकारचे पर्यावरणीय कायदे करून पर्यावरणातल्या घटकांचं संरक्षण देऊन कडक अंमलबजावणी करून ते संरक्षित ठेवले जातात आणि म्हणूनच हे कायदे केले गेलेले आहे. वायू प्रदूषण व प्रदूषण निवारण व नियंत्रण अधिनियम 1981चा कायदा आहे. जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण अधिनियम 1974चा कायदा आहे. वनसंवर्धन अधिनियम 1927चा कायदा आहे. अशा प्रकारचे कायदे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जैवविविधता नष्ट होणार नाही, तिला नुकसान पोहोचवलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारचं हवेच्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ होता कामा नये, जलप्रदूषण रोखता आले पाहिजे, जलप्रदूषण होऊ नये म्हणून अशा प्रकारचे सर्व जे कायदे करण्याची मानसिकता व त्याची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये करण्यात आलेली दिसून येते. अशा प्रकारचे विविध प्रकारचे कायदे, पर्यावरणीय कायदे आपल्याला लक्षात येतील. पुढचा मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे जनजागृती, पब्लिक अवेअरनेस. जनजागृती काळाची गरज आहे. पर्यावरण शिक्षण, पर्यावरण मूल्य शिक्षणाची सुद्धा गरज आहे. पर्यावरण जनजागृतीची गरज आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संरक्षण व पर्यावरणाचं संवर्धन अतिशय महत्त्वाची बाब दिवसेंदिवस विकसनशील राष्ट्रामध्ये किंवा अर्धविकसित राष्ट्रात किंवा विकसित राष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसत आहे.
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर व वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत किंवा अनेक प्रकारच्या NGOकडून अनेक प्रकारच्या जनजागृती समुपदेशन व संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक ठिकाणी गावोगावी शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय परिसरात प्रत्येक घटकांच्या संदर्भामध्ये असलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचली जावी व ती त्यांना माहीत व्हावी व ती जाणवावी म्हणूनच या प्रकारची जनजागृती करण्यात येत आहे। यामध्ये पर्यावरण शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जातं। पर्यावरण शिक्षक अनेक प्रकारचे जे काही जागतिक पर्यावरण दिवस, जागतिक मृदा दिन, जागतिक ओझोन दिन असे जे काही दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या रॅलीज, अनेक प्रकारचे झाडे लावा किंवा झाडे जगवा अनेक स्तुत्यपर उपक्रम किंवा कार्यक्रम घेतले जातात की जेणेकरून पर्यावरणातला जो काही ऱ्हास होत चाललेला आहे हा ऱ्हास होऊ नये व पर्यावरणातल्या सर्व नैसर्गिक स्रोतांचं व घटकांचं संवर्धन व्हावं हाच त्यामागचा खरा उद्देश आहे। आणि म्हणून जनजागृती हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने तर आहेच, तो प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे। पर्यावरणाचं जर संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची आपली नीती बदलावी लागेल आणि ही नीती रणनीतीच्या स्वरूपामध्ये बदलून म्हणजे पर्यावरणाच्या स्वरूपामध्ये तयार करून बदलून एक आपल्याच समोर तयार करायला लागेल, ती मांडावी लागेल की जेणेकरून आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठल्याही नैसर्गिक संसाधनांचं किंवा स्रोतांचं किंवा झाडांचं कुठलंही नुकसान होत नाही याची अंमलबजावणी आणि याची काळजी जर आपण घेतली तर निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या समस्येला आळा तर बसेलच आणि ती समस्या निर्माण होण्यापासून सुद्धा वाचू शकते। तर अशा प्रकारे पर्यावरण शिक्षणाचं महत्त्व आहे, पर्यावरण दिनाचं महत्त्व आहे, पर्यावरण या संकल्पनेचं खूप मोठा अर्थ आणि महत्त्व आपल्याला लक्षात येईल आणि म्हणूनच या सर्वांच्या माध्यमातून जनजागृती करणे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ती माहीत व्हावी, ती जाणवावी याच मागचा हा खरा उद्देश आहे आणि म्हणून जनजागृती करणे हे खूप अत्यावश्यक आहे। अशा प्रकारे आपलं 6वं प्रकरण सामाजिक मुद्दे आणि पर्यावरण हे या ठिकाणी संपलेलं आहे। याच्यानंतर जे पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे लोकसंख्या आणि पर्यावरण हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊयात।